बघा कॉलला सगळं होतं सगळं भिजलोय. बा आपलं चौथं आवट झालंय. म्हणजे मातीत आल्या मेंढरा चारायच्या झालंय. आणि बा इकडं आल्यात ते मेंढरा इकून वरून चालल्यात. हे बा किती मेंढ्यात हे गाईज. मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. हे बघा आपले जे सगळ्यात पहिल्यांदी कांदे लावले होते त्याला द्यायचे आंबवणी. आता हे सगळं सुकलेत, वावरा भेगळले आता सगळे. याला द्यायचे आंबवणी. बाय सगळ्यात आधी पट्टी लावली होती बा. आपली लाईट आलेली 12 वाजता. इकडं वर पाणी चालू आहे इकडं. मग तेवढं झालं का आपल्याला घ्यायची बा इथं ऊसाची तेव खुलून घ्यायची आपल्याला हे आंबवणी. इथं बी खत मारलेलं आहे बा. इथं खत मारलेलं आहे सगळ्या पट्टीला खत मारून झालेलं आहे. आता ही सगळी पट्टी भिजायची. बघूत आपली किती वेळ जाती पट्टी भिजायला. हे बा आपलं आता खाली सगळ्यात खाली पाणी. आधी तिकडं खालच्याकडे जे आपण 4 वाफे लावले होते राहिले होते ह्या पट्टीतून लावायचे त्या पट्टीत पाणी खाली तिकडं खाली पाणी जायचं. आता होसास खोलायचे आपल्याला आता. पण हे बघा वर तिकडं चढाव पाणी चालू आहे बघा. इथं नळी दिसत असून तुम्हाला की होसास तिथं वरपट्टीत पाणी चालू आहे. तिथून इथं लय लोड आहे. आता हे खोलीत आणि सगळं कपडे नाही भिजावं सगळं लोड येईन आता हे खोलतानी. बघा आता खोलायची हुसास. बघा कॉलला सगळं होतं सगळं भिजलोय. हे बघा झाला खोलून आपला उसास. आणि आपला बा नटच पाळला खाली. इथं पाण्यापाशी खाली नटच पाळलाय. टाकी आली आता नट गेला खाली. पण बा चला आता पाणी गेलेलं आहे खाली. खालच्या कडीहून दारे धरायचे आपल्याला बा. आपला आता सगळ्यात खालच्या मोठ्या वाफ्यात पाणी आलेले बाई. 4 वाफे लावलेले आपण त्याच्यात राहिलेले 4 वाफे लावलेले याच्यात वा पाणी आलेलं आहे बा. आपण उसच खोललं बा. मोटर पाणी किती मारे ती. आता सगळं एवढं वावरा आपल्याला भिजायचंय. आता पहिल्या वाफ्यात पाणी आलेलं आहे बा. हे आडे वाफे सगळे आता भिजून झालेले आहेत. आता वर उभे वाफे राहिलेले ते सगळे 10 आवटे ते वरचे 9 आवटे. आणि आड वाफ्याचे 1 आवट आहे. त्याच्यातलं बा 10 आवटं झालेलं आहे. आता हे फोडायची ह्या 9व्या आवट्याला ह्या उभ्या आवट्याला बा. 9 उभा आवट बी हे झालेलं आहे आता भिजून. आता फोडायची 8व्या आवट्याला बा. आता 8वं आवट बी झालेलं आहे आपलं भिजून आता बा. आता 7वं बी आवट भिजून झालं आता हे बा. 6वं बी आवट झालेलं आहे. 5वं बी आवट भिजून झालेलं आहे. हे बघा आपण जेव्हा वावरातून बाटूक आणलं होतं तिथं आता मेंढ्या चरतात बाबा. क्या बघ आल्यात मेंढ्या तिथे. हे बा आपलं चौथं आवट झालंय. म्हणजे मातीत आल्या मेंढरा चारायच्या झालंय. आणि बा इकडं आल्यात ते मेंढरा इकून वरून चालल्यात. हे बा
बघ किती मेंढ्या ते. वावरात तसं म्हणाल काहीच नव्हतं त्या त्यांनी हिंडले तर बघत ती काही, पण काही नाही खायला इकडे डोंगर वाळून गेलेलं आहे सगळं. मोर सरळ चाललेत आपल्या घराकडं. तिसरं आवटं बी झालंय भिजून. हे भाजी आपण बाराला आडं लावतो तर गुन्ही जी का पाहुण्या पाण्याने गुन्ही पाण्यामुळे कशी खालीवर होती. दुसरं बी आवटं झालेलं आहे आपलं, फक्त राहिलं हे एक आवटं भिजायचं. हे बघा आपलं सगळं वावर आता भिजून झालेलं आहे. आणि लाईट एकदा बी नाही गेली म्हणून लवकर भिजून झालं. म्हणजे लाईटीची आज काय माहीत काय होतं, पण लाईट आज चांगली टिकली. लाईटीला शुक्र द्या आज. बघा पाणी बाहेर काढून दिलं आहे. आता जायचं आहे मोटर बंद करायला. एवढं असून म्हणजे एकदा बी लाईट नाही गेली. आज चांगली लाईट टिकली, नाही तर दररोज लय झटके मारत असती. असेच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी ब्लॉगमध्ये. तर बाय.